रथाला स्पर्श हे मिळणं पण होतच आहे. कोणी नाही येते पुढे समजतं का थोडं पाठवाय सर बसायची हा अरे काय बघ तुझे ना तुम्ही कसं
जय हरी. कुठून आले? आनंद आश्रम आनंदवाडी या सिद्धेश सेक्टरवरून आले आम्ही. होय. आता रिंगण पहिल्यापासून बघितलं का? हो. कसं वाटलं? काय होतं तुमचा अनुभव? खूप छान असा अनुभव होता. माऊलींचा घोडसवार वाहतो, पहिले धावतो, त्याच्यानंतर माऊली स्वतः असतात घोडसवारमध्ये. तेव्हा रिंगण होतात, 3 राऊंड होतात माऊलींचे. माऊलींचं गोल रिंगण होतं वेळापूरपासून 3-4 किलोमीटर वरती. त्यानंतर माऊलींची पालखी प्रदक्षिणा मारून लोक सगळे टाळ मृदंग वाजवत बसतात. आणि सुरुवात कशी होते म्हणजे तेव्हा मैदानात येता, या मैदानात येता रिंगणामध्ये तर सुरुवात कशी होते? पहिल्यांदा टाळकरी सगळे वारीतले लोक सगळे कडनी उभं राहतात. 750 ते एवढ्या दिंड्या सगळ्या पूर्ण येतात दिंड्या. आणि टाळकरी विनेकरी तुळशी महिला पकवाजवाले सगळे येऊन पूर्ण फेऱ्या मारतात. आणि फेऱ्या मारल्यानंतर सांगा ना आम्हाला ते रिंगण म्हणजे अश्व माऊलींचा एक असतो आणि स्वाराचा एक असतो. त्याचे 2-3 रिंगण पूर्ण राऊंड होतात. अश्वाच्या घोड्याला पहिल्यांदा पुढे फिरवतो आणि नंतर माऊलींचा घोडा अश्व. पालखीचं प्रस्थान हे झालेलं आहे. आता निम्या रस्त्यामध्ये कोंडल्याला किती पोचते मग? आता तिथं जवळ अर्धा तास लागत. अर्धा तास. मग तिथून ते दिंडी येते. आमचं दोन्हीचं मिक्स होते. तुकाराम महाराजांचे आणि माऊलीच्या ते मिक्स झाले की मग ते एकूण पलीकडे निघून जातात. आम्ही इकडे जातो खाली. ओके. मग वेगळा रस्ता वेगळा रस्ता. बरं, तुम्ही किती वर्ष वारी करता? आम्ही हे 4थं वर्ष, जास्त दिवस नाही. आम्ही पहिले ड्रायव्हर करीत होतो. आता माऊलीची सेवा चालू आहे आमची. आनंद मिळतोय ना? आनंद आहे ना? लय आनंद आहे. 1 महिना झाला ना. काय तुमची अनुभूती सांगाल? अनुभव काय नाही, सगळ्या गोष्टींमध्ये आनंद आहे. याच्यामध्ये सुखरूप मध्ये संसारात सुखरूप, सिरियल मध्ये जीवाला अजून कितीतरी आनंद, सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. असं माणसाला असं वाटतंय की हे अजून महिनाभर आपलं सोडू नये, संपूच नाही वाटतं. आम्हालाही वाटतं सोडू नाही वाटतं की अजून महिनाभर दिन म्हणतो वर्षभर चालू. असं बघताना कसं आहे की असं कितीतरी आनंद आहे. माणसाचं हुरूप भरून येतं हे. असे दिंडी जर जवळ जसं येतं शब्दात मांडताच येत नाही. लयच अवघड आहे हो, लयच चांगलं आहे, लय भय आहे. असं आहे म्हणजे जसं जसं पंढरपूर जवळ येतं ना तसं करमत नाही. अजून वाटतं की 8 दिवस राहावं पुढे. आनंद मिळतो, लय आनंद मिळतो. चांगलं आहे. अजून तिथं आता वाकडेला उद्या चला रिंगण बी राहते. आणखी घरी करमतच नाही. मुक्काम हे टाइम आला वारीचा की घरी करमतच नाही. इकडेच महिन्यावारी करतो पंढरपूरची. परभणी जिल्हा आमचा, परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुका गाव कोठाळा. आता किती दिवसात पोहोचणार मग पंढरपूर? आता उद्याचे दिवस आहे ना. उद्याचा मुक्काम तिथं वाकडीला. एकादशी शनिवारी, रविवारी एकादशी. रविवारी शनिवारी संध्याकाळी जातो पंढरपूर. म्हणजे विठ्ठलाला आहे भेटलं. जय हरी माऊली. आम्हाला थोडी दिंडीची माहिती द्या ना. आमची दिंडी आम्ही 94ला चालू केली. 94ला आमच्या दिंडीचा नंबर 145. आमची दिंडी म्हणजे श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाज दिंडी. जंगलामध्ये राहणारा समाज, व्यासनी समाज. त्या समाजाला परिवर्तन कसं करावं, निर्व्यासनी कोणत्या गोष्टीत, त्याचा एकच उपाय की संत समाजाशिवाय त्या ठिकाणी निर्व्यासनी म्हणू शकत नाही. म्हणून दिंडी सुरुवात 94 पासून केलेली.
आमचे गुरुवारी मारुतराव महाराज आता ठाकूरबाजी समाधी आहे ना, तेच त्याचं त्या ठिकाणी मूळ पुरुष त्याचे गुरु आहेत ते. आणि त्यायोगाने हा चाललेला सोहळा आहे. आणि सोहळा म्हणजे प्रत्येवर असा सोहळा नाही, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि एवढे आता एवढी पब्लिक आहे, एक बी तुम्हाला उपाशी राहायला दिसणार नाही, सर्व आनंदामध्ये. आता माझं रनिंग 70 चालू आहे, तर आणखीन मला दवाखान्याची गोळी घ्यायची गरज पडली नाही. हे सगळं माऊलीचा उपकार आहे. म्हणून आता त्याचं काय वर्णन करावं, जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. काय सांगू संतांचे उपकार माझं निरंतर जागे होती. रामकृष्ण हरी. धन्यवाद मोहन. रामकृष्ण.